संसदेच्या अधिवेशनाचा आजचा तिसरा आठवडा लोकसभेचं कामकाज सुरू होताच विरोधकांचा जोरदार गोंधळ। सभागृहाचं कामकाज चालू देणार नाही असं ठरवून येता का सभापती ओम बिर्लांचा सवाल। संसदेचं कामकाज 2 वाजेपर्यंत संसद भवन परिसरामध्ये विरोधकांचं शहांविरोधात आंदोलन। तर अमित शहा कशासाठी गायब झालेत विरोधकांचा सवाल। राम मंदिर दानपेटी चोरी विरोधात देखील आक्रमक पवित्रा। मल्लिकार्जुन खरगेंच्या दालनामध्ये विरोधकांची बैठक पार पडली। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीमध्ये चर्चा। सरकारला घेरण्यासाठी विरोधी पक्षांच्या गटनेत्यांची खलबतं। भाजप नेते आणि माजी खासदार ब्रिजभूषण सिंग यांना कोर्टाचा मोठा दिलासा। ब्रिजभूषण सिंग यांनी दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू कोर्टाकडून निर्दोष त्यांची मुक्तता। तर महिला खेळाडूंच्या लैंगिक छळाच्या प्रकरणामध्ये ब्रिजभूषण सिंग यांना हा दिलासा। खासदार पप्पू यादव यांच्यावर पत्रकार परिषदेदरम्यान चाकू हल्ल्याचा प्रयत्न। माझ्या हत्येचा कट रचला गेला पप्पू यादवांचा आरोप। राम मंदिर दानचोरी प्रकरणी संसदेबाहेरील आंदोलनानंतर यादव चर्चेत आले होते। तर दानचोरीचा देखावा सादर केल्यामुळे पप्पू यादवांवर चाकू हल्ल्याचा प्रयत्न। सत्ताधाऱ्यांचा तिळपापड झाल्यामुळे हल्ला केल्याचा रोहित पवारांचाही आरोप। खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करा। हल्ल्याचा मास्टरमाइंडही पुढे आणला पाहिजे रोहित पवारांची मागणी। अधिवेशन सुरू होऊन 2 आठवडे झाले तरी मोदी शहा दिसले नाहीत। संसदेमध्ये येण्यापासून मोदी शहा घाबरतात का संजय राऊतांचा सवाल। तर संसदेत अमित शहांचा राजीनामा आजही मागणार राऊतांचं वक्तव्य। मोदींना हटवून फडणवीस पंतप्रधान होत असतील तर आनंदच काँग्रेस नेते वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। मुंबई पालिकेमध्ये इनोव्हा गाड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावावर फडणवीसांची नाराजी। उधळपट्टी थांबवा जनतेच्या कामांवर फोकस करा फडणवीसांच्या सूचना। तर भाजपचे सभागृह नेते गणेश खणकरांनी इनोव्हा गाड्यांच्या खरेदीचा प्रस्ताव मांडला होता। ठाकरे यांच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर बैठक सुरू। तर ठाणे पालघरमधील पदाधिकारी मातोश्रीवर दाखल। पालघर महिला संघटक पक्षाचे नेते आणि ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघेही तिथे दाखल। जंतर मंतरवरील जेनझी आंदोलनानंतर शिंदेंची शिवसेना ऍक्शन मोडवर। 2029ला तरुण मतदार होणार असल्यामुळे या ठिकाणी सेना मास्टर प्लॅन आखणार। जेनझी मतदारांचे नेतृत्व करण्यासाठी योग्य चेहऱ्यांची निवड करणार। तरुणांच्या प्रश्नांवर आतापासूनच काम करण्याच्याही शिंदेंच्या सूचना। दिल्लीतील संसद भवन मार्च आणि लाठीचार्ज प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज पुन्हा सुनावणी होणार। एसआयटी स्थापनेसंदर्भात कोर्टाच्या भूमिकेकडे आता लक्ष। देशातील सर्व विरोधी पक्ष दिपकेंच्या नेतृत्वात वाटचाल करतायत। अस्तित्व संपलेले सीजेपी आंदोलनामध्ये अस्तित्व शोधण्याचं काम करतायत। जयकुमार गोरेंचा हल्लाबोल। तर गोरेंनी माझ्या आसपास सुद्धा फिरकू नये त्यांना त्रास होईल। आज सत्ता आहे उद्या सत्ता गेल्यावर काय होईल राऊतांचा जयकुमार गोरेंना इशारा। तर गोरेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेलं वक्तव्य कोणत्या संहितेत बसतं राऊतांचा प्रतिसवाल। सोलापुरात संजय राऊतांच्या समर्थनार्थ ठाकरेंची शिवसेना आता रस्त्यावर। राऊतांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करत ठाकरेंच्या सेनेची निदर्शनं। जयकुमार गोरेंवर राऊतांनी शिवराळ भाषेमध्ये टीका केल्यानं भाजपनं आंदोलन केलं। पंकजा मुंडेंनी भाजपमधून बाहेर पडावं। महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री व्हायला काँग्रेस पंकजांना मदत करेल। हायकमांडला विचारून पंकजांना काँग्रेसमध्ये आणू वडेट्टीवारांचं भाष्य। नाशिक शहरामध्ये राष्ट्रवादीनं लावलेल्या बॅनर्सची सर्वत्र चर्चा। छगन भुजबळांना पालकमंत्री करा आणि नाशिकला खंड्यातनं बाहेर काढा अशा आशयाचे हे बॅनर्स। शहराध्यक्ष अंबादास खैरेंनी बॅनर लावल्याची माहिती। छगन भुजबळांना पालकमंत्री करा नाशिकमध्ये बॅनरबाजी। तर नाशिकात कुणाला पालकमंत्री करायचं महायुतीचे तिन्ही नेते ठरवतील मंत्री बावनकुळेंची यावर प्रतिक्रिया। नाशिकात लावलेल्या बॅनरवर छगन भुजबळांची नाराजी। तर बॅनरवर मी नाराजी व्यक्त केली लावलेले बॅनर काढायला सांगितलेत। बॅनरचा अर्थ असा नाही की मला पालकमंत्री करा भुजबळांची ही प्रतिक्रिया। नाशिकमधील कामांसंदर्भात माझी नाराजी नाही मात्र नगरसेवक आणि आमदार त्रस्त आहेत। ते म्हणतात आमचं कोणी ऐकत नाही। लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन काम केलं पाहिजे। नाशिकमधील कामांवरून भुजबळांची प्रतिक्रिया। रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी भरत गोगावले आग्रही। तर गोगावलेंची मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिंदेंशी फोनवरून चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। येत्या 3 ते 4 दिवसात तिढा सुटेल गोगावलेंना दोघांकडून आश्वासन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे दैवी शक्ती। फडणवीस सर्वगुण संपन्न। उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांचं हे मोठं विधान। भाजप आमदार प्रवीण पोटेंची राणा दाम्पत्यावर नाव न घेता टीका। 1000 वृक्ष लागवड करताना मलाच दम लागला पण काही लोक फुगड्या खेळून आकडे फुगवतात। फुगड्या खेळणाऱ्यांच्या अंगावर आधी शेला टाका। पोटेंचा राणा दाम्पत्यावर निशाणा।
येणारा काळ आपलाच आहे, आता चमत्कार दाखवावा लागेल, आपण फिट राहायला पाहिजे, धनंजय मुंडेंचं वक्तव्य. तर गुंडागर्दीसाठी फिट राहत असाल तर चिंताजनक, हर्षवर्धन सपकाळांची मुंडेंच्या वक्तव्यावर ही प्रतिक्रिया. सकल ओबीसी महामोर्चाकडून विदर्भामध्ये मंडल जनगणना यात्रा, तर विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये 5वी मंडल जनगणना यात्रा सुरू. तर तातडीनं जातनिहाय जनगणना करण्याची सकल ओबीसी महामोर्चाची मागणी. भंडाऱ्यातील यात्रेसाठी वडेट्टीवार दाखल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून नगरसेविका यामिनी जाधवांची रुग्णालयामध्ये जाऊन भेट. तर कर्करोगामुळे प्रकृती ढासळल्यामुळे यामिनी जाधवांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू. कुंभमेळा समिती बरखास्त करण्याची माकपकडून मागणी. दरम्यान कुंभमेळ्याची सर्व जबाबदारी मनपाकडेच देण्याची उपजिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. मुख्यमंत्र्यांना या संदर्भातलं निवेदन देणार. पुण्यामध्ये सीओईपीच्या बाहेर अभविपाचं आंदोलन. तर मनमानी शुल्कवाढीच्या विरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं आंदोलन. या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी. बिहार, मध्य प्रदेश, गुजरातमध्ये पोटनिवडणुकीसाठी मतमोजणी सुरू. बिहारच्या बांकीपूरमध्ये जनसुराज पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर आघाडीवर, तर भाजपचा उमेदवार दुसऱ्या नंबरवर. एअर इंडिया इमारतीच्या कामासंदर्भात आज सादरीकरण होणार. मुख्यमंत्री फडणवीसांसमोर वर्षा निवासस्थानी सादरीकरण होणार. नुकताच राज्य शासनानं एअर इंडिया इमारतीचा ताबा घेतलाय. मंत्रालयाबाहेरील काही भाग लवकरच एअर इंडिया इमारतीमध्ये स्थलांतरित होणार. नीट पेपरफुटी प्रकरणी आज होणारी सुनावणी आता पुढे ढकलली. तर पुढील सुनावणी शुक्रवारी होणार. केंद्रानं प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी कोर्टाकडे वेळ मागितलाय. अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये परवानगी नसलेल्या पाकिस्तानी सौंदर्य प्रसाधनांच्या विक्रीवर एफडीए आणि पोलिसांची कारवाई. दुकानातनं गोरी ब्युटी क्रीमसह सुमारे 13,000 रुपयांचा साठा जप्त. या प्रकरणाचा तपास सुरू. सिंधुदुर्गच्या कणकवलीमध्ये अन्न आणि औषध प्रशासनाच्या कडून हॉटेल्सची तपासणी. तर हॉटेल्स आणि चायनीज स्टॉल्स धारकांना सूचना.